नमस्कार. प्रथमतः क्रांतीसूर्य ज्योतिबा श्री मुक्तिदाते यांच्या चरणी माझा शतशः प्रणाम. ज्यांनी खरोखरच इथे बोलण्याची, या समाजात बरोबरीने वावरण्याची जी संधी मिळून दिली त्या क्रांतीसूर्याला प्रथमतः अभिवादन. आज या महात्म्याच्या जयंतीला जवळजवळ 200 वर्ष होत आलीत, तरीही या विचारांचं भय समाजातल्या काही लोकांना वाटते. हीच यांच्या कामाची पावती म्हणूया. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने एक विषयासंदर्भात बोलावेसे वाटले. फुले दाम्पत्याच्या जीवनावर एक हिंदीतून चित्रपट येऊ घातलाय आणि या चित्रपटावर अनेक सुरुवातीच्या काळात सेन्सॉर बोर्डाने देखील अनेक अटी लादल्या, ज्यातून ज्या चित्रपटाचे 12 कट्स त्यांनी करायला लावले. 12 अशा गोष्टी शोधून की ज्या काही विशिष्ट समाजाला किंवा काही विशिष्ट वर्णवाद्यांना अधोरेखित करतात, अशा 12 गोष्टी यातून वगळण्याची ताकीद या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना दिली. हा चित्रपट हिंदीतून सुरू होतोय म्हणजे साहजिकच तो संपूर्ण भारतभर आणि विदेशात देखील हा चित्रपट पाहिला जाणार. आणि खरोखरच 200 वर्षापूर्वी पुण्यासारख्या कर्मठ ठिकाणी ज्या दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये जी काही कामगिरी केली, जिची अनेक जगाने जिची दखल घेतली, आणि या दाम्पत्याच्या जीवनावरती एक चित्रपट येतोय आणि या चित्रपटाला मात्र इथे कडाडून विरोध होतोय. आणि या चित्रपटात आपण पाहतोय की एका व्यक्ती जिने आपलं संपूर्ण आयुष्य अगदी प्लेगच्या साथीमध्ये स्वतःचं निधन झालं, अशा महात्म्याच्या जीवनावर होऊ घातलेल्या या चित्रपटाविषयी काही लोकांना का बरं भीती वाटत असावी? मुळात सेन्सॉर बोर्ड ही इंग्रजांनी निर्माण केलेली एक संस्था आहे की त्यावेळी इंग्रजी जे काही इथे इंग्रज होते आणि इंग्रजांच्या विरोधी वातावरण निर्मिती होऊ नये, आणि ती होऊ नये म्हणून कुठलंही कंटेंट आधी हे सेन्सॉर बोर्डाकडे चेक केलं जायचं आणि त्याच्यातनं मग जर त्यांना वाटलं की याला परमिशन दिली पाहिजे तर ते सेन्सॉर बोर्ड ते मान्य करत होतं. परंतु कालांतराने हे सेन्सॉर बोर्ड जसं अन्य संघटना आहेत किंवा अन्य संस्था आहेत त्याप्रमाणे भारतात राहिलं. पण काही आताच्या येत्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर केरला स्टोरी असेल किंवा तो काश्मीर फाईल असेल, असे काल्पनिक चित्रपट दाखवले जातात. परंतु फुल्यांच्या बाबतीतला चित्रपट असेल किंवा आताच मध्ये नामदेव ढसाळ सरांच्या कवितांच्या बाबतीत घेतलेला आक्षेप असेल, यावर मात्र सेन्सॉर बोर्ड हस्तक्षेप करते आणि जाणून बुजून ज्या बहुजनांच्या हितासाठी ज्या लोकांनी काम केले त्यांच्या बाबतीत मात्र त्यांचं खरी माहिती ही बहुजनांपर्यंत पोहोचू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपण जर पाहिलं तर सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष बघा, विद्या बालन आहेत, आणि अनेक जर ती नावं आपण वाचली त्याच्यातली तर आपल्या असं लक्षात येईल का विशिष्ट एका संघ परिवार असेल किंवा विशिष्ट वर्णव्यवस्थेला सहाय्य करणारी ही लोक आहेत. याच्यातलंच एक नाव म्हणजे विवेक अग्निहोत्री देखील आहेत, ज्यांनीच या काश्मीर फाईलची निर्मिती केली. आणि धार्मिक सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणणारे चित्रपट हे लोक जेव्हा करतात, ज्यांना काही बेसलेस असतात परंतु त्यांना मान्यता दिली जाते, आणि ढसाळ साहेबांच्या कविता असतील किंवा आमच्या क्रांतीसूर्यांचे जर चित्रपट असतील, यांना मात्र हे लोक विरोध करतात. अनेक ब्राह्मणवादी संघटनांनी याच्यातील एका गोष्टीवर आक्षेप घेतलाय की एक छोटा बटू जो सावित्रीमाईंवर चिखलफेक किंवा शेणफेक करतोय. पण जे सत्य आहे ते आहेच, हे नाकारून चालणार नाही. त्यावेळी
जरी या चित्रपटातून हा भाग तुम्ही कट केला तरी त्यावेळच्या तत्कालीन साहित्यामध्ये याच्या नोंदी आहेत आणि हे समाजापर्यंत पोहोचलेलं आहे की या व्यक्तींना कुणी त्रास दिला म्हणून. त्यामुळे आणि आपण जर पाहिलं तर त्या या संघटनांनी शेवटी परशुरामांचा जय जयकार केलाय. ज्या परशुरामाने स्वतःच्या आईला मारले, मग जर असा परशुराम स्वतःच्या आईला मारणारा जर तुम्हाला चालतो, मग या चित्रपटातल्या या एका सीनने तुम्हाला एवढं काय दुःख होतंय हे मात्र अनाकलनीय आहे. असो, हे जरी असलं तरी फुल्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या दाम्पत्याने केवळ बहुजन वर्गासाठीच किंवा बहुजन महिलांसाठीच काम केलं असं नाहीये. त्या एका आक्षेप घेणाऱ्या एका घोळक्यामध्ये त्या ताई बोलतात, ताई तुम्ही जे काही बोलताय ते बोलण्याची संधीही तुम्हाला आमच्या संविधानाने आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दिली आणि ते वाचण्या इतपत तुम्ही जे शिकलात ही संधी केवळ आमच्या फुले दाम्पत्यामुळे तुम्हाला मिळाली, हे विसरू नका. त्यावेळी 200-300 वर्षापूर्वी एवढ्या कर्मठ पुण्यामध्ये काम करणं किती अवघड असेल याची कल्पना न केलेली बरी. आपण बघतोय की फुले दाम्पत्याचा खरा जो काही विरोध होता तो कर्मठ रूढी परंपरांच्या बाबतीत होता, ज्यामध्ये अधिक प्रमाणात या ब्राह्मण स्त्रिया अडकलेल्या होत्या. पूर्वी बहुपत्नीत्व असायचं आणि छोट्या छोट्या लहान मुलींचं लहानपणी लग्न करून दिलं जायचं किंवा एखाद्या विधुराबरोबर लग्न करून दिलं जायचं आणि हा विधुर मेल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी मात्र विधवा व्हायची. आणि कुठेतरी या महिलांचं केशवपण असेल, त्यांनी भावनेच्या आहारी गेल्यानंतर जी काही मुलं जन्माला घातली असतील यांचं संगोपन या बाबतीत क्रांतिकारी जे काम आहे ते फुल्यांनीच केलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. फुल्यांनी जे काही विधवांच्या मुलांसाठी जे वसतिगृह तयार केलं, जिथे त्यांनी काशीबाई नावाच्या स्त्रीचा यशवंत हा पुत्र त्यांनी दत्तक घेतला, त्यामध्ये 36 महिलांमध्ये 34 महिला ह्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. आणि तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की मी माझ्या बहुजन समाजाच्याच महिलांसाठी काहीतरी करेल. त्यानंतर आणखी एक मोठा पाऊल म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासोबत सोबतीला एक न्हाव्यांचा संप त्या काळात केला गेला की स्त्रीचं आभूषण आहे केस, आणि ते केस न्हावी समाजाच्या लोकांनी एक तो निर्णय घेतला की यापुढे आम्ही कोणत्याही स्त्रीचे केशवपण आम्ही करणार नाही. आता ह्यामध्ये बहुजनांपेक्षा ब्राह्मण समाजातील स्त्रियांच्या अधिक प्रमाणात केशवपण व्हायचं आणि ह्या सगळ्या जंजाळातून मुक्ती देण्याचं काम हे फुल्यांनी केलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. आज त्यांच्या चित्रपटाला हा काय जो कडाडून विरोध होतोय तो हेच दर्शवतोय की एक बहुजनाने हे क्रांतिकारी बदल घडवले जे अन्य कुणाला करता आले नाही. आणि ही जास्त खदखद काही लोकांच्या मनात आहे हे याच्यातून दिसते. परंतु असे असले तरी हे सूर्य यामुळे काही झाकळणार नाहीत. त्यांचे कार्य याची दखल जगाने घेतली आणि यापुढेही जगात घेतली जाईल. त्यामुळे अशा कुठल्या गोष्टींनी यांच्या चारित्र्यात किंवा यांच्या कार्यात तीळमात्रही फरक पडणार नाही, एवढं निश्चित. त्यामुळे बहुजनांचीच प्रतीकं नेहमी का टार्गेट केली जातात किंवा त्यांच्या बाबतीतच काही अपशब्द म्हणा किंवा इतिहासाची खाडाखोड म्हणा, ह्या गोष्टी का केल्या जातात हे प्रत्येकाने डोळसपणे पाहिले पाहिजे.